सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. लवकरच मला व्हिडिओ करायचा होता, पण माझी नित्यसेवा देवीची सेवा चालू असल्या कारणाने मला व्हिडिओ लवकर करायला वेळ मिळाला नाही. तरी पण या नवरात्र उत्सव आणि देवी महात्म्याविषयी आपण सुंदर विचारांची चर्चा करणार आहोत. जगदंबिका देवी ही भगवती आणि परमेश्वरी ही जगदंबा. मूळ आपण घटस्थापना करतो. मातीमध्ये धान्याची पेरणी करून त्याच्यावर घटाची स्थापना करतो. म्हणजे नेमकं काय आहे, याचा अर्थ काय आहे, ही भगवतीच्या रूपात कशी प्रगट झाली. ब्रह्म आणि ब्रह्मिणी. ब्रह्म म्हणजे आत्मतत्व आणि ब्रह्मिणी म्हणजे पंचमहाभूतांची जननी, जगज्जननी, विश्वाची जननी. पंचमहाभूताच्या संयोगाने आपले शरीर चे अस्तित्व असते आणि हेच पंचमहाभूतांच्या जननी स्वरूपात जिच्यामध्ये बीजारोपण होऊन पुनर्निर्मिती होते, अशी ही भगवती पंचमहाभूतांची जननी म्हणजे जगदंबिकेचा हा उत्सव आहे, जी संपूर्ण विश्वाची आई. ब्रह्मिणी भगवती स्वरूप जननी, तिचा उत्सव आपण साजरा करतो. म्हणजेच घटस्थापना करतो, म्हणजे मातीमध्ये बीजारोपण करतो, म्हणजे ही भगवती स्वरूप जगज्जननी आपण तिची पूजा करतो. ही जगदंबिका नावाने, विश्वाच्या जननीच्या नावे हिचा उत्सव आपण साजरा करतो. कारण मूळ आपलं अस्तित्व हे भगवतीच्या संयोगाने, भगवंत आणि भगवतीच्या रूपाने आपलं आत्मतत्व आणि शरीराचं पंचमहाभूतांचं तत्व याच्या संयोगाने आपलं अस्तित्व असतं. म्हणूनच ही मातृस्वरूपात आपल्या सर्वांकडून पूजिली जाते. तीच ही मातृस्वरूपात दुर्गुणांचा नाश करणारी, सद्गुणांचा विकास करणारी अशी ही भगवती जगदंबिका. नवरात्र उत्सव आपण सर्व साजरे करतो की विश्वाची जननी आहे. असुरांपासून संरक्षण करण्यासाठी आपण या जगज्जननीला, आई जगदंबेला प्रार्थना करतो. असुर शक्ती म्हणजे प्रत्यक्ष राक्षसच नव्हे, तर ज्या काही वाईट शक्ती आहेत, वाईट विचार असो किंवा वाईट दुर्गुण असो किंवा कुठलेही विचित्र गोष्टी असू दे, त्या सगळ्यांपासून आपलं रक्षण व्हावं आणि आपल्याला सद्गुणांची जोपासना व्हावी भगवतीच्या कृपेने. म्हणून हा भगवतीचा उत्सव आपल्या आईच्या जगदंबेच्या नावाने आपण साजरा करतो, जी विश्वाची जननी मानली जाते. जिच्या गर्भामध्ये ज्याप्रमाणे आपण ह्या धान्याच्या रूपाने मातीमध्ये घटस्थापना करून धान्याच्या रूपाने बीजारोपण करतो, त्याचप्रमाणे आपण सर्व जीव या पंचमहाभूतांच्या जननीमध्ये आपल्या शरीराचे अस्तित्व घेऊन आपण जगत असतो.
अशी ही पंचमहाभूतांची जननी, जगन्माता, विश्वाची जननी आई, आपल्या सर्वांची आई आहे. त्याशिवाय आपल्या शरीराचं अस्तित्व असूच शकत नाही. म्हणून आपण त्या भगवतीला, त्या जगदंबेला आपण सर्वांनी शरण जाऊन तिची आराधना करण्याचा दिवस म्हणजेच नवरात्र घटस्थापना. हे ज्ञान, ही शक्तीची रूपं ही आपण ओळखून, ही विश्वाच्या जननीचं रूप आपण ओळखून आपण तिला शरण जाऊन तिची आराधना करण्याचा हा दिवस आहे. म्हणून आपण या 9 दिवसामध्ये जी आपण सेवा करू, म्हणजे देवी महात्म्य, दुर्गा सप्तशती स्तोत्र, वेदवाणी प्रकाशनचं दुर्गा सप्तशती स्तोत्र हे 13 अध्यायाचं, संस्कृत आणि मराठी कोल्हापूरचं वेदवाणी प्रकाशन 13 अध्यायाचं हे स्तोत्र आहे. त्यात संपूर्ण देवी कशी अवतरली आणि कसं असुरांशी कसं संहार केला तिने, या सर्व शक्तीचं वर्णन, या नवदुर्गा, ह्या मातृदेवता कशा निर्माण झाल्या याचं सर्वस्वी वर्णन या दुर्गा सप्तशती पाठामध्ये आहे. या 9 दिवसामध्ये तुम्ही जी काही आराधना करताल, जे काही वाचन पठन करताल श्रद्धेने आणि भक्तीने, श्रीसुक्त सेवा असो, लक्ष्मीला कुंकुमार्चन असो, किंवा देवी कवच असो, किंवा हा सप्तशतीचा मोठा पाठ असो, किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र असो, तुम्हाला जी जमेल ती सेवा तुम्ही घेऊ शकता आणि भगवतीची आराधना करू शकता. आणि हीच भगवतीची आराधना केलेली तुम्हाला वर्षभर शक्ती समर्पित करते. ते बळ, तो आत्मविश्वास तुम्हाला पूर्ण वर्षभर सहाय्य करतो. असा हा नवरात्री उत्सव खूप श्रद्धेने आणि खूप भक्तीने, ज्ञानाने साजरा करण्याचा दिवस आहे. हे घटस्थापन याचा अर्थ काय? हे मातीमध्ये आपण बीजारोपण करून घट स्थापतो. याचा अर्थ नेमका भगवतीचं रूप आहे, जगज्जननीचं रूप आहे, जी पंचमहाभूतांचं रूप आहे, जी विश्वेश्वरी, जिच्या शिवाय आपल्या शरीराचं, आपल्या देहाचं अस्तित्व असू शकत नाही, अशा या जिच्या गर्भात आपण वाढतो, अशा या भगवतीचं ज्ञान मिळवण्याचं आणि ज्ञानाने तिची आराधना करण्याचा असा हा नवरात्र उत्सव आपण साजरा करतोय. तर या नवरात्र उत्सवामध्ये जी सेवा जमेल, जी आराधना जमेल ती आपण करावी आणि देवीला शरण जाऊन आपण शक्य तेवढी आराधना करावी. ती ललिता पंचमीला कन्येच्या रूपात कन्यापूजन केले जाते, कारण ह्या कुमारी कन्येचं या दिवशी देवीचं कुमारी कन्यकेचं रूप आहे, त्यामुळे ललिता पंचमीला कन्यापूजन केले जाते. अशी ही महालक्ष्मी, महासरस्वती, महादुर्गा नावाने ही भगवती ओळखली जाते. हिची 3 रूपे आहेत: नवदुर्गा, मातृदेवता, मूळ स्वरूप पार्वती माता. शिव हे आत्मस्वरूप आहेत आणि पार्वती माता ही प्रकृती स्वरूप आहे, पंचमहाभूतांची जननी आहे, जिची आपण आराधना नवरात्र उत्सवाच्या घटस्थापनेच्या रूपाने तिचं अस्तित्व जाणून तिची आराधना करतो. ती सत्यस्वरूप आहे, कारण आपल्या शरीरात ही पंचमहाभूतांची जननीचं अस्तित्व आहे. तेव्हाच आपण तिच्या गर्भातून आपण आपल्या घरातील आपल्या आईच्या रूपाने ती आपल्याला अस्तित्व बनवते आपले. अशा प्रकारे ती
भगवती जगन्माता माऊली विश्वाची जननी हिच्या रूपाने आपण जगन्मातेच्या रूपाने प्रकृती मातेच्या रूपाने तिची आराधना करतो. त्यात 3.5 शक्तिपीठं येतात. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची जगदंबा माता, सप्तशृंगी देवमाता आणि माहूरची रेणुका माता अशा या मातृदेवता आणि जगदंबा स्वरूप देवी जननीला नमस्कार असो. या शक्तीचं मूळ स्वरूप, या घटस्थापनेचं मूळ स्वरूप काय आहे, त्या अर्थ काय आहे, मातीमध्ये बीजारोपण करण्याचा अर्थ काय आहे, तर मातेच्या गर्भात असंख्य जीव आपले वाढले जातात. प्रकृती मातेच्या, जगज्जननी मातेच्या, पंचमहाभूतांची जी जगज्जननी आहे प्रकृती माता, तिच्या गर्भात आपण लाखो जीव, विश्वाची जननी अशी ती जगदंबा आहे. तिच्या गर्भात आपण लाखो जीव जन्म घेतो आणि आपल्या शरीराचं अस्तित्व हे तिच्यामुळेच असतं. अशी ही जगदंबा विश्वव्यापक जननी नवरात्र उत्सव साजरा करून आपण तिची आराधना करतो. म्हणूनच या 9 दिवसात आपल्याला जी काही आराधना जमेल ती आराधना आपण सर्वांनी करावी आणि देवीला शरण जाऊन तिच्या सत्तेने आपले अस्तित्व आहे हे आपण जाणून घ्यावं आणि तिला शरण जावं आणि तिची आराधना करावी. श्री सूक्त वाचा, दुर्गा सप्तशती पाठ वाचा, देवी कवच वाचल्याने आपल्याला अभय, ज्ञान, शक्ती याचं आपल्याला आशीर्वाद मिळतो भगवतीकडून. म्हणून जी काही तुम्हाला जमेल ती आराधना करून भगवतीचं हा नवरात्र उत्सव साजरा करावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.